नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तरी हा व्हिडिओ नव्याची पौर्णिमा म्हणजेच माघ पौर्णिमा किंवा नवान्न पौर्णिमा असं म्हणलं जातं बघा ह्या पौर्णिमेला. तर ही कशी साजरी केली जाते आणि नव्याची पौर्णिमा म्हणजे काय, तर नव्याची पौर्णिमा म्हणजे घरातील सगळी स्वच्छता केली जाते आणि नंतर आपल्या शेतातील जे नवीन धान्य असतं का नाही त्याच्या घुगऱ्या केल्या जातात बघा आणि पुरणपोळ्याचा नैवेद्य असतो. तर हा नैवेद्य सगळा 9 संख्येमध्ये केला जातो. त्यात 9 करंजा, 9 मोदक, 9 पोळ्या, 9 फळं, 9 मुटकं, 9 कणकीचे दिवे, तळण म्हणजे कुरड्या, पापड, भजी हे केलं जातं बघा तर मोदक आणि करंजीचं जे सारण असतं का नाही त्यामध्ये तीळ, शेंगदाणे, चिरमुरे, गूळ, खोबरे, वेलदोडे हे घातलं जातं आणि हे जास्त प्रमाणात पण करतात बघा, कारण आपल्या घरात कुमारिका ज्या मुली आहेत त्यांना हे पुजलेलं साहित्य मधलं काही खायला देत नसतात बघा. आणि हे ज्यावेळेस आपण देवाला ओवाळत असतो तेव्हा मुलीने हे बघू नये असं पण म्हटलं जातं बघा. हा सगळा नैवेद्य एका सुपामध्ये भरून आपल्या कुलदैवत व माता लक्ष्मी यांना दाखवला जातो. नंतर चंद्राला ओवाळलं जातं, त्याची पूजा अर्चना केली जाते आणि नारळ फोडला जातो. पूजेला केलेला नैवेद्य मुलांना व आपण खायला चालतं, मुलींना द्यायला चालत नाही. आणि इथून पुढं बघा मायक्का चिंचली देवीची यात्रा पण चालू होती बघा. तर पौर्णिमेपासून चालू झालेली असते आणि संकष्टीला देवीचा नैवेद्य असतोय बघा. आणि तिथून पुढं पण 15 ते 20 दिवस ही यात्रा चालू असते. आणि ज्यांना ह्या पौर्णिमेला पूजायला जमत नाही का नाही, किंवा सुतक असते किंवा आपला मासिक धर्म असतोय बघा, तर त्यांना ही पूजायला का नाही संकष्टी किंवा महाशिवरात्रीला घराची स्वच्छता करून पूजा केली तरी चालते बघा. तर आमच्या इकडं ही अशी साजरी केली जाते नव्याची पौर्णिमा. प्रत्येक भागातला पौर्णिमा साजरी करण्याची पद्धत वेगळी असते. तर तुमच्या इकडं कशी केली जाते नक्की मला कमेंटमध्ये सांगा बघा. धन्यवाद.